रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे बुलेटिन क्रमांक 8 दिनांक 21 ऑगस्ट 2025. मित्रमैत्रिणींनो, आजच्या सभेतील व्याख्यानाचा विषय आहे आधुनिक काळातील बदललेली युद्धतंत्रे. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने स्वबळावर विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा एक वेगळाच चेहरा बघायला मिळाला. यावर आज अधिक माहिती सांगणार आहेत खुद्द इंडियन आर्मीच्या सेकंड इन कमांड या पदावर राहिलेल्या डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ टिळक रोड पुणेतर्फे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रसिद्ध इतिहासकार श्रीयुत मोहन शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रोटेरियन अनिल साने यांनी शेटे सरांची ओळख करून दिली. या व्याख्यानात शेटे सरांनी आपल्या ओघवत्या वाणीने मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या नानासाहेबांच्या कारकिर्दीतील अनेक तपशील देत त्यांच्या पराक्रमाचे वर्णन केले. तसेच नानासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला, जसे की नानासाहेबांची राजकारणातील दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी, त्यांची रणनीती, अर्थकारण, तसेच पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी त्यांनी केलेले बदल व रयतेच्या गरजा लक्षात घेऊन केलेले टाउन प्लॅनिंग. शेटे सरांनी आपल्या खास शैलीत आवेशाने मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा इतिहास कथन केला, त्यामुळे सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. या स्फूर्तिदायक व्याख्यानानंतर रोटेरियन अंजली कोरे यांनी क्लबतर्फे त्यांचे आभार मानले व प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर यांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व रोटेरियन्स, ॲन्स व मेंबर्सनी पांढऱ्या रंगाचा तर काहींनी तिरंगातील रंगांना साजेसा पोशाख परिधान केला होता. फेलोशिपमध्येही फक्कड अशा तिरंगी मेजवानीचा बेत होता. सभासदांनी व्याख्यानातील ऊर्जेचा अंगीकार करून डोळ्यांना सुखवणाऱ्या तिरंगी अशा स्वादिष्ट मेनूचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली. परिस्पर्श. योगगुरू निंबाळकर सर. गुरुवर्य निंबाळकर सरांकडून योगासनं, प्राणायाम आणि शुद्धिक्रिया आदी हठयोगासंबंधित ज्ञान तर मिळालेच, त्याचबरोबर सरांशी होत असलेल्या संपर्कातून समाजात आणि कुटुंबात कसे वागावे हेही ज्ञान मिळतच होते. योगाचार्य म्हणून आपण कोणीतरी फार श्रेष्ठ व्यक्ती आहोत अशी त्यांची स्वतःची धारणा तर कधीच नव्हती. डोंबिवली केंद्राच्या विविध उपक्रमांना ते नेहमीच भेट देत असत, तेव्हा त्यांचा प्रवास हा इतरही जणांसारखा लोकलनीच असायचा. कार्यक्रमानंतर कोणत्या तरी कार्यकर्त्याच्या घरी बैठक होत असे, तेव्हा मी सुद्धा तुमच्यासारखाच योगाचा अभ्यासक आहे आणि कार्यकर्ता आहे, फार तुमच्यापुढे 1-2 पावलं असेल, असे त्यांचे विचार खूप काही शिकवून गेले. स्वतःच्या भाषणानंतर इतर कार्यकर्त्यांच्या बरोबरीने सभागृहात घातलेल्या योगविद्या निकेतनच्या सतरंज्या गुंडाळायला ते स्वतः येत असत. यातून कोणत्याही कामाची प्रतिष्ठा मनात कायम ठेवण्याचे शिक्षण मला आपोआप मिळाले. श्रोतृवर्गातील ज्येष्ठांबद्दलचा आदरभाव हे सुद्धा मी सरांकडून शिकलो. एअर इंडियाच्या मराठी मंडळाच्या प्राणायामाच्या शिबिरात फक्त 25 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, पण इतकी कमी उपस्थिती का असा प्रश्न न विचारता चला 25 माणसांपर्यंत प्राणायामाची माहिती पोचली, त्यांच्याकडून पुढे प्रसार होईलच, हा त्यांचा विचार मला खूप काही शिकवून गेला. योगासनं, प्राणायाम हे रोजच्या जीवनाचं अंग बनलं पाहिजे. आज मी दात घासले हे आपण कोणाला सांगतो का? तसंच मी आज योगासनं केली हा कोणालाही सांगण्याचा विषय नसावा, हे सरांचे विचार ते स्वतः प्रत्यक्षात आणलेले त्यांच्या सिंगापूरमधील वास्तव्यात मी बघत होतो. यापेक्षा आणखीन समर्पक मार्गदर्शन कुठलं असणार? अशा या श्रेष्ठ गुरूंना माझे वंदन. धन्यवाद.
तुम्हाला पण उत्सुकता असेल ना पुढील कार्यक्रमांविषयी. परंतु 28 ऑगस्ट रोजी गणपती उत्सवानिमित्त आपली मीटिंग होणार नाही. 4 सप्टेंबरच्या गुरुवारी नेहा लिमये ह्या भयंकर सुंदर मराठी भाषा याबद्दल बोलतील. त्यामध्ये त्या शब्दांचे उगम, अभिजात मराठी भाषेतल्या गमती जमती व सौंदर्य याबद्दल माहिती देतील. आता आपल्या पुढील वाढदिवसांविषयी. 21 ऑगस्ट रोटरियन प्रकाश बांदल यांचा वाढदिवस. 22 ऑगस्ट अरुणा अत्रे यांचा वाढदिवस. 24 ऑगस्ट अलका पटवर्धन यांचा वाढदिवस व 26 ऑगस्ट मेधा सरदेशमुख यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लबतर्फे वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.